40 लिटर टँक कॅपॅसिटी असलेल्या गाडीमध्ये ज्यावेळेस तू 47 लिटर डिझेल टाकतोस त्यावेळेस नक्कीच तू काहीतरी स्कॅम केला आहेस असा ग्राहकांना आपल्या अटेंडन्स सोबत वाद घालायला सुरुवात केली आणि त्यांनी मॅनेजर तुझा कुठं आहे म्हणून त्यांनी अटेंडन्सला माझ्याकडे घेऊन आले। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या पेट्रोल पंपातील काही दिवसापूर्वीचा हा किस्सा आहे। आपल्या पेट्रोल पंपामध्ये 2022 ची एक कार आली जी डिझेलची कार होती। त्यांनी आपल्याला टँक फुल करायला सांगितला। आपला जो अटेंडन्स होता त्याने नोजल उचललं, टँकच्या नोजल गाडीला लावलं आणि त्यांनी झिरो बघायला सांगितला। ज्यावेळेस त्या मुलानं टँक फुल केला, टँक फुल झाला, टँकमध्ये 20 लिटर झालं, 30 झालं, 40 झालं, 45 झालं, 46 झालं, 47 लिटरला टँक फुल झाला। त्यानंतर ग्राहकांची अशी तक्रार होती की टँकची कॅपॅसिटी आहे 40 लिटर आणि तू 47 लिटर डिझेल कसं टाकलंस। मग तिथून वाद सुरू झाला। 40 लिटर टँक कॅपॅसिटी असलेल्या गाडीमध्ये ज्यावेळेस तू 47 लिटर डिझेल टाकतोस त्यावेळेस नक्कीच तू काहीतरी स्कॅम केला आहेस असा ग्राहकांना आपल्या अटेंडन्स सोबत वाद घालायला सुरुवात केली आणि त्यांनी मॅनेजर तुझा कुठं आहे म्हणून त्यांनी अटेंडन्सला माझ्याकडे घेऊन आले। आता जेव्हा ग्राहक माझ्याकडे आले तेव्हा माझ्याकडेही त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, म्हणून आम्ही सेल्स ऑफिसरला कॉल केला की आम्ही तर चोरी वगैरे काही केली नाही आणि मशीनला तर तशी काही सेटिंग पण नाही। मग त्या ग्राहकाच्या 40 लिटर कॅपॅसिटी असलेल्या टँकमध्ये 47 लिटर डिझेल गेलेलं आहे, तर आम्ही आता याबद्दल ग्राहकांना काय उत्तर द्यायचं। तर सेल्स ऑफिसरने आपल्याला ऑटो मशीनला ते जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याची नोंद पाहायला सांगितली, पण त्या ट्रान्झॅक्शनची नोंद बरोबरच होती, कारण ज्यावेळेस डायरेक्ट नोजल उचललेलं असतं त्यावेळेस प्रीसेट अमाऊंट झिरो असते, म्हणजे त्या मुलांना झिरो दाखवूनच त्या ग्राहकांना डिझेल सोडलेलं आहे। पण हे सगळं त्या ग्राहकांना मान्य नव्हतं। त्यांचा एकच प्रश्न होता की 40 लिटरच्या टँकमध्ये तू 47 लिटर डिझेल कसं काय टाकलं। मग आपल्याला त्या ग्राहकाच्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं होतं, म्हणून आपण एक 5 लिटरचा गव्हर्नमेंट सर्टिफाईड एक माप घेतला आणि त्या मापामध्ये 5-5 लिटरनं त्या गाडीच्या टँकमध्ये आपण डिझेल टाकलं। तब्बल 40-45 नाही तर 49 लिटर डिझेल गाडीच्या टँकमध्ये बसलं। आता मात्र ते ग्राहक पण चक्रावून गेले, कारण आपली टँक कॅपॅसिटी तर 40 आहे, मग एवढं डिझेल जातंय कुठं। मग आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शोरूमला फोन केला आणि त्यावर बराचसा अभ्यास केला आणि त्याचं उत्तर आपल्याला असं सापडलेलं आहे की प्रत्येक गाडीच्या स्पेसिफाईड टँक कॅपॅसिटी आणि ऍक्च्युअल टँक कॅपॅसिटी मध्ये 5 ते 12 लिटरचा फरक असतो। म्हणून पेट्रोल किंवा डिझेल भरते वेळेस कट ऑफ मध्येच भरावे। हा जो फरक आहे तो फरक असतो एअर स्पेसचा। म्हणून ज्यावेळेस आपण कॅप पर्यंत पेट्रोल किंवा डिझेल भरतो, फुल करतो, त्यावेळेस हे पेट्रोल किंवा डिझेल जास्त भरलेलं दाखवतो। म्हणून गाडीमध्ये पेट्रोल टँक फुल करते वेळेस कट ऑफ पर्यंतच भरला पाहिजे, कारण कॅप पर्यंत जर आपण भरलं तर डेंजरस तर आहेच आहे, पण आपल्या गाडीचा व्हॅक्यूम पाईप सुद्धा त्यामुळे डॅमेज होऊ शकतो। गाडीच्या स्पेसिफाय आणि ऍक्च्युअल टँक कॅपॅसिटी बद्दल आपल्या गाडीच्या युजर मॅन्युअल मध्ये पण सांगितलेलं असतं। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटलीच असेल। जर या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला अपूर्ण वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।